जय भीम सर. जय भीम. आज आपण ठाण्यातील जैतून बुवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. आपल्यासोबत आहेत मान्यवर पाहुणे ज्यांच्याशी आपण या कार्यक्रमाबद्दल आणि फुलेंच्या विचारांबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, हे कार्यक्रम आयोजित करण्यामागे उद्देश काय होता? सर्वांना सप्रेम जय भीम. बौद्ध प्रगती मंडळ ठाणे हे गेल्या 30 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात जयंती महोत्सव साजरा करत असतो. दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत. 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती असते. ही आज मोठ्या उत्साहानं या विहारामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक रवींद्र इंगळे चावरेकर सर यांनी त्यांच्या विषयाला न्याय दिला आणि त्यांनी फार योग्य भाषेत त्यांनी सगळं महात्मा फुले जीवन, तसे इतिहास, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, संविधान या संपूर्ण विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. फुलेंनी दिलेल्या स्त्री शिक्षणाच्या विचारांची आजची स्थिती काय आहे? स्त्री शिक्षणाची आजची स्थिती आई उत्तम आहे. स्त्री पुरुष समानता हा महात्मा फुलेचा मेन उद्देश होता आणि घटनेने बाबासाहेबांनी म्हणजे महात्मा फुले यांनी मनुवादा किंवा मनुस्मृती विरोधात लढा दिला. त्यामध्ये 4 वर्ण जे होते त्या वर्णाविरुद्ध लढले, परंतु प्रत्यक्षात बाबासाहेबांनी संविधान लिहून त्यांचं कायदेशीर संविधानात रूप निर्माण केलं आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला मुक्त करून टाकलेलं आणि सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. आयोजकांचा या कार्यक्रमामागे मुख्य उद्देश काय होता सर? मी वीरेंद्र जाधव, बौद्ध प्रगती मंडळाचा अध्यक्ष, आमच्या मंडळात सचिव मनीष गांगुर्डे, तसेच कोषाध्यक्ष सुमितजी खोब्रागडे. आमचा सर्व आयोजनाचा उद्देश हा असतो की सर्वांना बाबासाहेब कळले पाहिजे, समानता कळली पाहिजे, संविधानाने दिलेले अधिकार सर्वांना कळले पाहिजेत आणि स्त्री आणि पुरुष समानता, शिक्षण, संस्कार हे सर्व या विहारामधून घडलं पाहिजे, हा उद्देश असतो. या सर, तरुण पिढीने महात्मा फुलेंकडून काय शिकायला हवे? तरुण पिढीने महात्मा फुलेकडून समानता आणि म्हणजे ईश्वर निर्मित काही नाहीये, मानव निर्मित आहे, निर्मित आहे, एक निसर्ग आहे. याच्यात दैव आणि तुमचं काय म्हणतात त्याला पूजा अर्चा वगैरे हे सोडून द्या, कर्मकांड सोडून द्या आणि खऱ्या अर्थाने अभ्यास पूर्ण संविधानामार्फत अभ्यास करून पुढे चालावे. सर, फुलेंच्या स्वप्नातील समाजाची रूपरेखा. फुलेच्या स्वप्नातील समाजाची खरी रूपरेषा ही मानवता आहे. स्त्री आणि पुरुष समानता ही खरी आहे. सर, आजकाल शिकलेल्या लोक भूमिभावाच्या आहारी जात आहेत. शिकलेले लोक, बाबासाहेबांनी सांगितलं की शिकलेल्या लोकांनी धोका दिलं, याबद्दल काय बोलू? बाबासाहेबांचं मत मी देखील सहमत आहे. त्याला कारण असं आहे की ज्या लोकांनी धर्मांतर स्वीकारलं त्या काळात अशिक्षित लोक होते बरेचसे, पण त्यांनी बाबासाहेब आणि धर्म, गौतम बुद्ध ज्या जोमाने स्वीकारला ते आजच्या पिढीला शक्य होत नाहीये. कारण की आजची पिढी ही खरं म्हणजे कॉम्प्युटर, शिक्षण याच्या मागे जास्त असल्या कारणाने आजची पिढी यापासून थोडीशी लांब जात आहे आणि या तरुण पिढीने बाबासाहेब, संविधान याचा विचार केला पाहिजे. सर, आजकाल तरुण कोणत्या तरी आहारी जात आहेत. तरुणांना आंबेडकर चळवळीकडे वळवण्यासाठी आपला प्रयत्न काय असणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून? या कार्यक्रमाचा आमचा उद्देश हाच असतो. दरवर्षी आम्ही जयंती महोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे करतो आणि जयंती उत्सव याच्यासाठी साजरा करतो की लहान मुलं, स्त्रिया, पुरुष आणि तरुणांनी यामध्ये जोशाने सहभागी व्हावं आणि आम्ही जे व्याख्याते आणतो या ठिकाणी त्यातून प्रबोधन, यामधून ज्ञान निर्माण घ्यावं, हा आमचा उद्देश असतो. सर, शेवटचा एक प्रश्न आहे. आपल्या महापुरुषांना अडचणीच्या वेळी काही मुसलमान लोकांनी सुद्धा हेल्प केलेत, मदत केलेत. मुसलमान लोकांना आपल्या कार्यक्रमात कसं सहभाग करणार सर तुम्ही? खरं म्हणजे मुसलमानांचं देश निर्मितीकरता फार मोठं योगदान आहे. कारण की स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी अनेक मुसलमान
मुस्लिम समाजाचे लोक जे आहेत ते शहीद झालेले आहेत. त्यांनी या भारताकरता फार मोठं योगदान आहे मुसलमानांचं. तसेच महात्मा फुले यांच्या चळवळीमध्ये देखील फतिमा शेख जी होती तिचं देखील फार मोठं योगदान आहे. बाबासाहेबांसोबत देखील फार मोठ्या मुस्लिम समाजाचं योगदान आहे. म्हणजे भारताच्या निर्मितीमध्ये देखील मुसलमानांचा सहभाग आहे. त्याच्यामुळं आमचा असा उद्देश असतो की मुस्लिम, हिंदू आणि सर्व समाज एकत्र लढला पाहिजे. बहुजन देखील यामध्ये समावेश झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय